नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामधील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या घडामोडींना वेग आलेला आहे। 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण होता आणि त्यामुळे अनेक इच्छुकांची आणि कार्यकर्त्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ देखील उडालेली दिसून आली। दरम्यान राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट होत असून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमधील राजकीय समीकरणं लक्षणीय ठरलेली आहेत, कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर भाजप आणि शिवसेनेनं युती करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकटं पाडलं। मात्र संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाल्यास काही ठिकाणी दोस्तीत कुस्ती आणि आघाडीत बिघाडी झाल्याचंही चित्र दिसून आलं। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे पडसादही उमटलेत। एकूणच या महासंग्रामामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून आता सर्वांचं लक्ष हे प्रचाराकडे लागलेलं आहे। मात्र या सर्व घडामोडींमध्ये जनतेला काय वाटतं हेच आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। राज्यामधील तब्बल 29 महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी खळबळ देखील उडाली। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या घडामोडींना आज चांगलाच वेग आला। विधानसभेपासून आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचा जप करणाऱ्या भाजप शिवसेनेतही काही ठिकाणी एकमत न झाल्याने त्यांनी आपापली वाट धरल्याचंही दिसून आलं। तर कोणकोणत्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती आहे आणि कुठे त्यांची युती तुटली आहे ते आपण आधी सुरुवातीला पाहणार आहोत। राज्यामधील तब्बल 29 महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी खळबळ देखील उडाली। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या घडामोडींना आज चांगलाच वेग आला। विधानसभेपासून आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचा जप करणाऱ्या भाजप शिवसेनेतही काही ठिकाणी एकमत न झाल्याने त्यांनी आपापली वाट धरल्याचंही दिसून आलं। तर कोणकोणत्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती आहे आणि कुठे त्यांची युती तुटली आहे ते आपण आधी सुरुवातीला पाहणार आहोत। तर भाजप सेनेची युती कुठे कुठे आहे? मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, नागपूर, जळगाव, सेना आणि भाजपची युती मात्र कुठे नाही या बाबतीतही आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड आणि अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर या ठिकाणी सेना भाजपची युती नाहीये। धुळे, सांगली, जालना, पिंपरी चिंचवड, लातूर या ठिकाणी देखील सेना भाजपची युती नाहीये। बरं, हे सगळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी दिसून आली, तर काही ठिकाणी उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये राडा आणि नाट्यमय घडामोडी देखील पाहायला मिळाल्या। अनेक विद्यमान नगरसेवकांना आणि जुन्या कार्यकर्त्यांना पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। काही ठिकाणी तर पक्षाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त करत जोरदार निदर्शनही करण्यात आली। तर मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराज झालेल्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केलेली आहे, त्या यादीवर एक नजर टाकूयात। तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी
यामध्ये सूर्यकांत कोळी, प्रीती पाटणकर, चंद्रशेखर वायंगणकर, अनिल कोकिळ, ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता मुंबईमध्ये भाजपमधली बंडखोरी कोणी कोणी केलेली आहे? गजेंद्र धुमाळ, संजय दास्ताने, संदीप जाधव, प्रकाश मोटे, कमलाकर दळवी. मुंबईतील भाजपमधील बंडखोरांच्या यादीवरती आपण नजर टाकतोय. अनेक पक्षांमध्ये आज खरं तर अशाच प्रकारे बंडखोरी पाहायला मिळाली. बरं, या सगळ्याच राजकीय नाट्यामध्ये सर्वसामान्य जनतेला मात्र प्रश्न पडलेला आहे की विकासाचे मुद्दे बाजूला पडून केवळ खुर्चीसाठी ही धडपड सुरू आहे का? पक्षांतर्गत वाद आणि बंडखोरीमुळे जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांमध्ये आहे. आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर खऱ्या लढतीचं चित्र जरी स्पष्ट होईल, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. जनतेचा कौल कुणाला असेल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र त्याआधी या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असलेल्या मतदार राजाला काय वाटतं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी मुंबईतून आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उमेश, सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न की मतदारांना कुठेतरी आता गृहीत धरायला सुरुवात झालेली आहे का? आज कार्यकर्ते बंडानं रस्त्यावरती उतरताना दिसून आले. कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आत्मदहनासारखा मोठं पाऊल उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचं पाहायला मिळालं. आज उमेदवार रस्त्यावर उतरलेले आहेत. उद्या मतदार रस्त्यावरती उतरतील का? कारण त्यांच्या मताला किंमत आहे का? हा प्रश्न विचारणं आता महत्त्वाचा झालेला आहे. उमेश, तुमच्या सोबत असलेले सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदार राजा, त्यांचं मत आज महाराष्ट्राला जाणून घेऊयात. उमेश. नक्कीच विशाल सर, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अनेक नाराजी नाट्य असतील, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी असेल, हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. सर्वच पक्षामध्ये ही नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणी 1 ते 1.5 तास राहिला असताना या पक्षातून त्या पक्षावर उड्या मारताना जे उमेदवार आहेत ते देखील आज पाहण्यात आलं. त्यामुळे मुंबईकरांना या सगळ्या बाबतीत नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण अगदी 16 दिवस राहिलेले आहेत. 15 जानेवारीला आपल्या मतदाराला जो आहे तो आपला नगरसेवक निवडायचा आहे, आपला महापौर निवडायचा आहे. मात्र असं असताना ज्यावेळेस राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला जातो त्यावेळेस नेमकं या मुंबईकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांनी हा सगळा अनुभव जो आहे तो पाहिलेला आहे. दादा, आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरताना. सगळीकडे पाहिलं की इथून या पक्षातून त्या पक्षात उमेदवार उड्या मारतात. हे सगळं बघत असताना कुठेतरी राजकीय विचारांना तडा दिला जातोय आणि फक्त आपल्या विजयासाठी हे सगळे उमेदवार फिरतायत असं वाटत नाही का? निवडणुकीच्या काळात एका सीटवरती 10 जण इच्छुक असतात, त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रकार होतात. हे काय नवीन नाही आहे. पण त्यापुढील महत्त्वाचं म्हणजे की मुंबईतील मराठी माणूस हा सक्षम आहे, विचारशील आहे आणि त्याला नक्कीच माहिती आहे की त्याला कोणाला निवडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे जे महाराष्ट्रात चाललं आहे, मुंबईत चाललं आहे आणि मुंबईवरती होणारं आक्रमण, या आक्रमणाला छेद देण्यासाठी ठाकरे बंधूंची जी युती झाली तीच मुंबईला न्याय देऊ शकेल. आणि संपूर्ण मुंबईकरांचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ठाकरे बंधूच पाहिजे. त्या दृष्टीने माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांचं जे मनोमिलन झालं आहे, ज्यांची जी युती झाली आहे ती येणाऱ्या महाराष्ट्राच्या भवित्याची नांदी आहे आणि यातून सक्षम महाराष्ट्र उभा राहणार आहे. आता तुम्ही पण हा आजचा सगळा सारीपाठ पाहत असाल. काय राजकीय परिस्थिती वाटते? एक विचारधारा जी आहे ती टिकलेली नाही आहे. फक्त विजयासाठी कुठेही काही केलं जातं आहे आणि एक सामान्य मुंबईकर म्हणून तुम्ही सगळं जेव्हा हे बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं हे जे चाललं आहे या पक्षात ना त्या पक्षात, इथे आता पक्ष एकनिष्ठपणा हा राहिलेलाच नाही आहे. त्यामुळे ज्याला मनमाने वाटेल बाबा नाही सीट मिळाली की चालेल, इथे नेते म्हणजे घराणेशाही जास्त चाललेली आहे. त्यामुळे मला वाटतं आताचं जे लोक आहेत मुंबईतली पब्लिक, त्यांना माहिती आहे की कोणाला कसं ठेवायचं आणि कोणाला किती न्याय द्यायचा. आणि राजसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी केलं आहे ते खूप योग्य केलेलं आहे. त्यामुळे मराठी माणूस हा टिकून राहील. म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे जे गेल्या 17-18 वर्षापासून
आजूबाजूला होते किंवा राजकीय संबंध त्यांचे नव्हते, मात्र आता ते राजकीय संबंध परिस्थितीनुसार तयार झालेले आहेत. त्यामुळे मराठी माणसांचा आणि मुंबईकरांचा फायदा होईल. मराठी माणसाचा जो महापौर बसव ते सातत्याने ते सांगतायत, ते मराठी महापौर बसू शकतील का? हो, नक्कीच बसू शकतील, कारण ठाकरे ब्रँडमुळे खूप फरक पडेल. एवढंच सांगू. तुम्हाला काय वाटतं, तू जी सगळी राजकीय परिस्थिती बघताय, तुमचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? नाही, मुळात एक तरुण मतदार म्हणून मला तर असं वाटतंय की सध्याच्या ज्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचं जे काही राजकारण आहे की प्रत्येकाला उचलायचं, आपल्या पक्षात घ्यायचं आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते स्वतःच्या पक्षात घेऊन स्वतःच्याही कार्यकर्त्यांचा धड विकास करायचा नाही, त्या दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना फक्त सत्तेची हाव द्यायची आणि हे सगळं महाराष्ट्राचं जे एक संस्कृती होती राजकीय, ती तळागाळाच नेऊन ठेवलेली आहे या दोन्ही पक्षांनी. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये दोन भाऊ मराठी या मुद्द्यावर ज्या वेळेला आम्ही पाहिलं की एकत्र आलेले आहेत, मी 100% सांगतो यावेळेला मराठी माणूस महाराष्ट्रावर मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस मग तो कुठूनही आलेला असेल, कारण बाळासाहेबांवर स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रत्येकाची निष्ठा होती, प्रेम होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे दोन भाऊ आज जर पुन्हा एकत्र आलेले आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, 100% महाराष्ट्रातला मुंबईकर मराठी माणूस त्यांना यश देईल. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे त्यांच्या मागे मराठी माणूस उभा राहील असं तुम्हाला वाटते? ताई, तुम्ही हे सगळं बघताय, मराठी माणसासाठी नेमकं हे राजकीय पक्ष काय करणार किंवा मुंबईकरांसाठी हे राजकीय पक्ष काय करतील का या निवडणुकीनंतर, असं वाटतंय का? आणि यासोबतच ही सगळी जेव्हा राजकीय परिस्थिती बघता, एक सामान्य मुंबईकर किंवा एका सामान्य गृहिणी म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? हो, खरोखर म्हणजे योग्य आहे म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला ना दोन भावांनी. आणि खरोखर गरज आहे आता, कारण की महागाई इतकी झाली की सगळ्यांना ते परवडत नाही. मराठी अमराठी मुद्दा महत्त्वाचा असणार आहे या निवडणुकांमध्ये? हो, निश्चित, नक्कीच. तर विशाल सर, आपण पाहू शकतो की मराठी अमराठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा या निवडणुकांसाठी असणार आहे. यासोबतच जे अंतिम क्षणी जे राजकीय पक्षातून या पक्षात त्या पक्षात उड्या मारल्या जातात किंवा जे नेते शेवटच्या क्षणी आपली विचारधारा बदलतात, त्याचा कुठेतरी जो राजकीय विचाराचा जो विसर या सगळ्यांना पडलेला आहे, त्याचा विरोध जो आहे तो सगळे मुंबईकर करताना पाहायला मिळतात. आणि ती त्यांची नाराजी आहे, या नाराजी ती मतदानात परिवर्तन होते का, मतदान नेमकं कुठं पडतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. जवळ जसं मी आधी म्हणालो की 16 दिवस शिल्लक आहेत, या 16 दिवसानंतर मुंबईकरांनी काय निवडलं हे आपल्याला समजणार आहे. नक्की उमेश, मात्र मुंबईकर असतील किंवा मतदार पूर्ण महाराष्ट्रभरामधला जो 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे, त्यांना गृहीत धरून चालणार नाही. कारण आज उमेदवारांनी आत्मदहनापासून ते विविध प्रकारे आपला स्वतःचा त्या ठिकाणी झालेला अवमान पचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काळात मतदारही अशाच प्रकारे रस्त्यावरती उतरून सत्ताधारी जे आपल्या स्वतःसाठी गणित जुळवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत, तयारीत आहेत, त्यांना मात्र कुठेतरी सडेतोड उत्तर देतील एवढं निश्चित. धन्यवाद उमेश, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपल्यासोबत असलेले जे आपले सर्व व्ह्युअर्स त्या ठिकाणी होते की त्यांनी देखील आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे देखील आभार. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, कारण मुंबईमध्ये जरी महायुतीमध्ये फूट पडलेली असली तरी मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना एका बाजूला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं, तर काहींनी तिकीट न मिळाल्यामुळे थेट बंडाचा झेंडाही फडकावला. शिवसेनेचे राहुल चव्हाण आणि काँग्रेसचे विक्रम जरग यांनी तर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामगुडे यांनी देखील अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. तर कोल्हापूर महापालिकेतील जागा वाटप कसं आहे हे आपण आधी सुरुवातीला समजावून घेणार आहोत. तर कोल्हापुरामध्ये जागा वाटपाचा जर फॉर्म्युला पाहायला गेला, कोल्हापूर महानगरपालिकेतील जागा वाटप, एकूण जागा त्या ठिकाणी आहेत 81, त्यापैकी 36 भाजप लढवणार आहे, शिवसेना 30, 15 जागा या घड्याळावरती म्हणजे राष्ट्रवादीकडून लढताना पाहायला मिळतील, काँग्रेसकडून 74 आणि 7 जागांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मशाल या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवताना दिसून येतील. मनपातील जागा वाटप नेमकं कशा प्रकारे झालेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकली. मुंबईनंतर आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सतेज, खूप महत्त्वाचा प्रश्न कोल्हापूरकरांसाठी. काही ठिकाणी महायुती तुटते, काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र नसल्याचं दिसतं. 3 पक्ष एकत्र येऊन कोल्हापूरच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीची महायुती कोल्हापुरात तरी अभेद्य असल्याचं सध्या दिसून येत आहे. मात्र जे सर्वसामान्य उमेदवार किंवा कार्यकर्ते सतरंजा उचलत होते
त्यांना बाजूला सारलं. त्याचा उद्रेक आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिकीट वाटपातही पाहायला मिळाला. मात्र त्या पुढे जाऊन ज्या वेळेला उमेदवार आज बंडखोरी करताना दिसून येत आहेत, चिडचिड करताना दिसून येत आहेत, मतदारांवरती या उमेदवारांनी किंवा या राजकीय पक्षांनी ती वेळ आणू नये असं कोल्हापूरकरांना वाटतं का सतेज? विश्वास सर, खरं पाहिलं तर आज सकाळपासून पाहिलं तर प्रचंड अशी गर्दी होती, ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली होती. आणि काल ज्या पद्धतीनं महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला, मात्र एबी फॉर्म कुणाला दिले नाहीत. अगदी छुप्या पद्धतीने एबी फॉर्म आहेत ते दिल्यामुळे खरं तर जे इच्छुक होते ते नाराज झालेले होते. पहिल्या टप्प्यामध्ये जसं महाविकास आघाडीनं मुलाखती घेतल्या आणि महायुतीनं मुलाखती घेतल्या, त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडे जवळपास 300पेक्षा अधिक सदस्यांनी मुलाखती आहेत त्या दिलेल्या होत्या. त्यामध्ये कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, माजी नगरसेवकांचे कुटुंबीय देखील त्या ठिकाणी होते. मात्र खरं तर त्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली गेलेली नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत याच गोष्टीवरती काही संवाद साधण्यासाठी कोल्हापुरातील सामान्य कार्यकर्ते काही नाराज आहेत, त्याची जाणून घ्या. विशालराव, खरं तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होता आणि खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार देखील केला होता. 12 ते 14 वर्ष तुम्ही काम करताय. आता तुम्ही बंडखोर म्हणून अर्ज भरताय, काय सांगाल? निश्चितच माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी 12 ते 14 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात काम करतोय. पक्षासाठी पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीनं काम केलं, पण पक्षानं माझ्या या गोष्टीचा कधीच विचार केला नाही व माझ्या नंतर जो आलेला आहे उमेदवार आहे 2-3 वर्षातला, त्याला उमेदवारी देऊन माझ्यावर अन्याय केला आहे. नक्कीच उमेदवारांच्या वरती अन्याय केलाय. अजून काय सांगाल, एकूणच सगळं कोल्हापूरच्या आज जे उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्याकडे बघता कोल्हापुरात कोणत्या प्रश्नांवरती निवडणूक गाजेल आणि मतदार राजा आहे तो कुणाला कौल देईल, काय शक्यता वाटते? मला वाटतंय की हे जे एकमेकांचे उमेदवार उचलाउचली झालेले आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी डावलून ज्याची आर्थिक क्षमता जास्त आहे आणि तो आपल्या पक्षाच्या विचाराचा सुद्धा नाही आहे, पण ज्याच्याकडे आर्थिक क्षमता जास्त आहे अशा उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. जनता याचा योग्य तो निर्णय करेल. प्रभाग क्रमांक 12मध्ये जिथं महालक्ष्मीचं अस्तित्व आहे, त्या जिथनं प्रभाग क्रमांक 12मधनं भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली, तिथलं जुनं कार्यालय आता आहेच, तर त्या कार्यालयाच्या इथनं भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह त्यांनी गायब केलेलं आहे. त्यामुळे ही जनता याचे योग्य ते निर्णय जनता घेईल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनता निवडून देईल. नक्कीच आपल्यासोबत आणखीन 2 कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, एकीकडं महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, दुसरीकडं तिसरी आघाडी देखील कोल्हापुरात तयार झालेली आहे. कसं मतांचं विभाजन होईल, आणखी कोणत्या प्रश्नांवरती खरं तर हे सगळं रान आहे ते पेटताना आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच कार्यकर्त्यांना सतरंजाच उचलायच्या का, हा देखील प्रश्न या ठिकाणी खरं तर विचारला जातोय. नक्कीच आपण जो प्रश्न विचारला तो योग्य आहे. कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या का, या गोष्टीला वाचाफोडं आम आदमी पार्टी असो, वंचित बहुजन आघाडी असो आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. जसं यामध्ये आता एक कोल्हापूरमध्ये नवीनच घडून येते की एका तृतीयपंथी व्यक्तीला आम आदमी पार्टीकडून तिकीट देण्यात आलेलं आहे. हे एक म्हणजे या गोष्टीला वाचा फोडणारेच आहे की एक सामान्य कार्यकर्ता पॅटर्न या आघाडीनं राबवलेला आहे. खरं पाहिलं तर अनेक पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी लागतं. अनेक गुंड प्रवृत्तीचे देखील लोक सगळ्या या निवडणुकीच्या मैदानात असतात. खरंच त्यांना मतदान केलं पाहिजे का, काय वाटतंय कोल्हापूरकर म्हणून? खरं तर आज परिस्थिती अशी आहे की काही प्रस्तावित राजकीय पक्षांनी असं वाटतं की कुठंतरी एक क्वालिफिकेशन लावलंय का की तुझा जुगाराचा अड्डा असला पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे असले पाहिजे, तो गुंड असला पाहिजे तरच त्याला तिकीट मिळेल, त्याच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे तरच त्याला तिकीट मिळेल, असं कुठंतरी क्वालिफिकेशनचा फिल्टर लावलाय की काय, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आज कोल्हापूरमध्ये जर तुम्ही उमेदवारांची नावं आणि त्यांचं रेकॉर्ड बघितलं तर ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे. नक्कीच विशाल सर, आपण हे कोल्हापूर नक्कीच सतेज, ज्या प्रकारे कोल्हापूरकरांच्या या उद्विग्न अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या की एका बाजूला सतरंजा उचलायच्या का, मात्र तिकीट वाटप करत असताना बाहेरून येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. ज्याची सर्वाधिक पैसे देऊन जिंकण्याची क्षमता आहे त्यांनाच तिकीट वाटप केलं जातं. ही उद्विग्न प्रतिक्रिया कोल्हापूरकरांचं मत जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. धन्यवाद सतेज, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपले इतरही लोकशाही मराठीचे प्रेक्षक आपल्यासोबत होते, त्यासाठी धन्यवाद. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी अंतिम मुदतीमध्ये राजकीय पक्षांची जोरदार धावपळ उडाली.
कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची तीच परिस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सोमवारी रात्री उशिरापर्यंत बहुतांश इच्छुकांना AB फॉर्म्सचं वाटप केलं. ठाण्यातल्या राजकीय समीकरणांनुसार मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवती आहे, तर शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुकीला सामोरं जात आहेत. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांनी मात्र ठाण्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान ठाण्यातील एकूण जागा वाटप कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर. जागा वाटप आपण पाहतोय. ठाणे महानगरपालिकेत एकूण जागा आहेत 131. त्यापैकी शिवसेना 87 जागांवर, भाजप 40 जागांवर, राष्ट्रवादी 75. त्यानंतर स्वबळाचा नारा खरं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीनं दिलेला आहे. काँग्रेसनेही स्वबळाचा नारा देत एकूण 100 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना 53, 34 जागांवर मनसे आणि 36 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांची. अशा प्रकारे 131 जागांसाठी ठाणे महानगरपालिकेतील जागा वाटप आपण यावेळेला पाहतोय. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातली नेमकी परिस्थिती काय असेल, ठाणेकरांना या बाबतीत काय वाटतं, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत ठाणेकरांसोबत जोडले गेलेले आहेत. मनीष, खरं तर यावेळेच्या निवडणुका अतिशय लक्षवेधी ठरताना दिसतात. ज्या प्रकारची राजकीय गणितं नव्हती तशा प्रकारची राजकीय गणितं आणण्याचा प्रयत्न सगळ्याच राजकीय पक्षांकडून केला जातोय. एका बाजूला ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र स्वबळाचा नारा त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी देत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच ही गणितं सर्वसामान्य नागरिकांच्या आकलना पलीकडची आहेत, कारण काही ठिकाणी महायुती, काही ठिकाणी महाविकास आघाडी, काही ठिकाणी स्वबळाचा नारा. नेमकं राजकारण्यांचं सुरू आहे काय, याकडे सर्वसामान्य ठाणेकर मतदार कशा प्रकारे पाहतात. अनेक कार्यकर्ते किंवा अनेक उमेदवार तुमच्याबरोबर असतील ज्यांना आज नाराजी पत्करावी लागली असेल, कारण त्यांना AB फॉर्मच मिळाला नाही आणि गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीवरती पाणी फिरलेलं आहे. मनीष. विशाल सर, आपण जर बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये खास करून प्रत्येक राजकीय पक्षाने आम्ही ही निवडणूक कार्यकर्त्यांना संधी देणार असं म्हटलं होतं, पण मात्र आपण आज दुपारी 1 वाजेपर्यंत जरी बघितलं तर बऱ्याच कार्यकर्ते जे आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, त्यांचे पत्ते मात्र या निवडणुकीच्या काळामध्ये कापले गेलेत. आणि त्यामुळेच कुठेतरी आता या निवडणुकीकडे कशा पद्धतीने ठाणेकर बघतायत, कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि आपण याच गोष्टींवरती सर्वसामान्य जे ठाणेकर त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नक्की काय सांगाल, ठाण्याच्या या सर्व काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनी स्वबळाचा नारा जरी दिला असला, युती असेल, महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल, कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? सर्वात पहिले इलेक्शन पारदर्शक व्हायला पाहिजे. पैशाचा बाजार हा झाला नाही पाहिजे. मतदार हा 100% मतदान करेल. 8 वर्ष निवडणुका झाल्या नसल्यामुळे नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि त्या उत्साहामुळे येणारी नगरपालिकेमध्ये कम से कम 60 ते 70% मतदान होईल. त्यामुळे नागरिकांनी सज्ज असतील त्याने चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार याला निवडून द्यावं ही माझी नागरिक म्हणून इच्छा आहे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आता उमेदवार, आणि कसं वाटतं तुम्हाला ठाण्यातल्या या राजकीय भवितव्याबद्दल? ठाण्याचं राजकीय भवितव्य बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या किंवा राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या गेल्या 8 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे प्रशासक जे काम करेल ते कामात ही ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता नाहीये, ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, कारण की इथे नगरसेवक नाहीये. नगरसेवक नसल्यामुळे कोणाचा अंकुश हा प्रशासकावर झाला नाहीये. त्याच्यामुळे आज ठाण्यामध्ये अनेक कोटी रुपयाचा निधी पडून आहे पण खर्च झालेला नाही. खर्च न झाल्यामुळे घोडबंदर रोड पूर्ण पॅक झालेला आहे. गेल्या बघतो आपण 6-7 वर्षापासून मेट्रो नाहीये, घोडबंदर रोड पॅक, ट्रॅफिक, बसेस, सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. निवडणुका झाल्यात म्हणून ठाण्याचा नागरिक म्हणून मला फार आनंद होत आहे. परंतु आजची राजकीय स्थिती पाहिली तर राज्यामध्ये
कोण विरोधी पक्षामध्ये आणि कोण सत्तेवर हे लक्षातच येत नाहीये खरं म्हणजे. राज्यामध्ये बीजेपीचा कोण, शिवसेनेचा कोण, राष्ट्रवादीचा कोण, काँग्रेसचा कोण, हे निवडल्यानंतर कोण कोणामध्ये जातो, कोण कोणा प्रवेश करतो, त्याच्यामुळं कोणी विरोधी पक्ष राहिलेला नाहीये, काय करणे. पण आमची अशी इच्छा आहे नगरसेवक आपला नागरिक म्हणून की जे लोकप्रतिनिधी निवडून येतील ठाण्यामध्ये त्यांनी आता लोकांच्या सेवेकरिता, लोकांच्या आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असतील, ट्रॅफिक असेल याकडे लक्ष द्यावे अशी आम्हाला फार अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला या सत्तेवरती, ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेवरती कुठला पक्ष दावा ठोकू शकतो? सध्या तिकीट वाटप बघितलं आता तर कुठल्याही सच्च्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं नाही असं एकंदरीत वातावरण वाटतंय. कारण तिकीट वाटपानंतर आम्ही बातम्यामध्ये बघतो की अनेक लोक जे आहेत अक्षरशः धिंगाणा घालत आहेत तिथे राजकीय पक्ष लोक. कारण की जो कार्यकर्ता त्याला तिकीट मिळत नाहीये, नको त्याला तिकीट मिळते, सत्तेचा गैरवापर होतो आणि त्याच्यामुळे काय होईल सांगता येत नाही. परंतु कोणीही निवडून आलं तरी कोण कोणत्या पक्षात जाईल आणि काय होईल काही सांगता येत नाही. आजची राजकीय स्थिती पाहिली आपल्या राज्याची तर कोण विरोधी पक्षात आहे, कोण सत्तेत आहे, कोण विरोधी पक्षात होतं काही येत नाही. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या कार्यकाळात जो विरोधी पक्षात होता तो आज सत्तेत आहे आणि जो सत्तेत आहे तो पण सत्तेत आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेस्तनाबूत केलेला आहे. दादा काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता ठाण्यात येईल? दोघंही वेगवेगळे जरी लढत असले ठाकरे बंधूंकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जातंय, काय वाटतं? यावेळेस या दोघांनी जरी युती केली असेल, ठाकरे बंधू वगैरे जे असतील तर त्यांचे आता एखाद्या यावेळेस काय पालट होऊ शकते. कारण नक्की कोण कोणाकडे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोण कोणाकडे जात आहे, कोण कुठे येते, त्या अजूनही म्हणजे पब्लिकच अशी भ्रमात आहे की आता काय करायचं, कोणाला वोटिंग करायचं. आणि आता 7 वर्षापासून जवळजवळ हे निवडणूक हे नगरसेवक नाही, काय नाही, ते घराणे कोणाकडे न्यायचे हे सर्वसाधारण पब्लिकला अजून समजलेले नाही. नक्कीच आपण जर सर बघितलं तर ठाण्याचे जे प्रश्न आहेत ते अगदीच मूलभूत प्रश्न आहेत. त्याच्यावरती मुळात नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनाच्या हाती असलेली महानगरपालिका आणि त्यामुळेच सत्तेमध्ये जरी भागीदारी आता कोण करणार हा जरी प्रश्न असला तरी मात्र एका बाजूला शिवसेना असेल ठाकरे गटाची, दुसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना असेल, भाजपा असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांनी ज्या पद्धतीने स्वबळाचा नारा ठाण्यात दिल्याच्या नंतर जे चित्र आहे ते अगदी महत्वपूर्ण दिसणार आहे. कारण नेमकं कोणाच्या किती जागा येणार, जरी म्हणत असले की 100 पार करून महापौर आमचा बसणार, पण या महापौर नेमका कोणाचा बसणार हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मनीष, ठाणेकरांशी तुम्ही बोलत असताना एक गोष्ट मला निश्चित लक्षात येताना दिसते की एका बाजूला राजकीय पक्ष हव्या त्या तडजोडी करून नको त्या उमेदवारांना देखील उमेदवारी देत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. मात्र ज्यावेळेला सत्तेचं गणित जुळवायची वेळ येते त्यावेळेला सख्खे मित्र देखील वैरी होताना दिसतात. जो वैरी आहे तो मात्र सख्खा मित्र होताना दिसतो. हे आणखी किती वर्ष मतदारांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सहन करायचं हा देखील एक मूळ प्रश्न आहे. वळूयात पुढे आपण नवी मुंबईकडे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. मात्र उमेदवारी जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेल्यानं काही नाराज असून काहींनी दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. तर नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असून महायुतीमध्ये उभी फूट पडली असल्यानं शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढणार आहेत. दरम्यान नवी मुंबईतील एकूण चित्र काय आहे हे सांगण्यासाठी आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आकांक्षा, नवी मुंबईकडून देखील अनेकांच्या अपेक्षा आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांकडून. कारण महानगरपालिकेचं गणित हे स्थानिक राजकारणावरती ठरताना दिसतं. मात्र मतदारांपुढचे अनेक प्रश्नांपैकी पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की यंदा आपण कुणाला निवडून आणायचं. बरं, जर उमेदवारी देत असताना व्यूहरचना पाहिली तर महाविकास आघाडी, महायुती कोण निवडून येणार या दृष्टीनं देखील तिकिटांचं वाटप होताना दिसतं. आणि राहिलं राहता हेही सगळं घडलं नाही तर मात्र सत्तेसाठी काही पण हे राजकारण्यांनी गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती टाळायची असेल तर नवी मुंबईकर यावेळच्या निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहेत?
बरं आकांक्षा, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येत नाहीये. आकांक्षा, खरं तर आपण मगाशीच बातचीत करत होतो की नवी मुंबईमधलं सत्ता समीकरण, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता AB फॉर्म्स दिले गेलेले आहेत, त्यांची छाननी देखील होताना दिसेल. मात्र ज्यांना खरोखर उमेदवारीची अपेक्षा होती त्यांचा अपेक्षा भंग झालाय. काही ठिकाणी सरप्राइझिंगली उमेदवारी मिळाल्याचं देखील पाहायला मिळतंय. या राजकीय तडजोडींविषयी नवी मुंबईकरांचं मत काय आकांक्षा? नक्कीच तर आज अगदी शेवटच्या क्षणी आज उमेदवारी ही जाहीर झाली. सर्वांना AB फॉर्म देण्यात आलेले आहे. मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डावललं गेलं आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. स्वतः आमदार मंदा म्हात्रे यांच्याच समर्थकांना तिकीट नाकारलं गेलं तेव्हा त्या सुद्धा नाराज आपल्याला पाहायला मिळालेला होता. आणि या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही उमेदवार आहेत जे इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे आणि काहींनी तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. अशा सोबत आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही भाजपमध्ये होतात, आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकी काय नाराजी होती तुमची? बघा कसं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते आपल्या कार्यकर्त्यांना राबवून घेतात. ज्यावेळेला स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक येते त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावतात. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कुठून तिकीट मिळेल यासाठी कार्यकर्ते सैरावेरा पळत सुटतात आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. निष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. निष्ठा ठेवत नसतं कार्यकर्ते का ठेवावी हा प्रश्न सुद्धा त्यामुळे या नाराजीला नाराजी असतात. नक्कीच आकांक्षा, आपल्या सोबत जे यावेळेला उमेदवार ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे, नाखुश आहेत, ते देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यांचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. आकांक्षा, त्यांच्या जवळ जाऊन तुम्ही बोललात तर कदाचित त्यांचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुस्पष्ट ऐकायला येईल. एकंदरीतच नवी मुंबईकरांची नाराजी आणि त्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आकांक्षा यांनी घेतल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की भाजपचेच अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज असल्याचं दिसतंय. एक उदाहरण दाखल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मंदा म्हात्रे यांची देखील एक फार मोठी कंप्लेंट आहे की भाजपच्या ज्या प्रभारींना त्या ठिकाणी तिकीट वाटप देण्यात आलेलं होतं त्यांनी आपल्याला एकूण 13 फॉर्म्स दिले. 13 फॉर्म्स दिल्यानंतरही मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म्सवरती सह्या करणं त्यांनी टाळल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला. ज्यावेळेला भाजपच्या ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली होती त्यांचं देखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीनं केला, त्यावेळेला एक आवर्जून समोर आलेली घटना म्हणजे अशी की त्या ठिकाणी या 13 फॉर्म्सवरती सह्या करण्यासाठी आम्ही अनुपलब्ध असल्याचं कारण त्यांनी पुढे करताना आमच्यापर्यंत वरिष्ठांकडून आलेल्या उमेदवारांनाच आम्ही उमेदवारी दिली, ज्यांचं उमेदवारीमध्ये नाव नव्हतं त्यांना आम्ही उमेदवारी न दिल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. आकांक्षा, आपण परत बोलू शकता, आपला आवाज आम्ही ऐकू शकतो. नक्कीच सर, आपल्यासोबत आणखी देखील आहेत ज्यांना इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही पक्षातर्फे आणि जे भाजपमधनं शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक आहेत जे इच्छुक होते ते नाराज होते. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. दादा, तुम्ही नाराज आहात. शिवसेना शिंदे गटामध्ये तुम्ही उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत मात्र बाहेरचे लोक आले त्यांना उमेदवारी दिलेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? मुळात कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो आणि आज असं वाटतं की कुठेतरी हा पक्षातला आत्मा काढून घेतलेला आहे. कारण एवढा मोठा अन्याय आम्हाला सहनच होत नाहीये. परंतु आमचा राग हा रोज कुठल्याही आमच्या नेत्यावर नाहीये किंवा आमच्या पक्षावर नाही, पण जी यंत्रणा पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे नवी मुंबईकरांच्या सविस्तर प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या नाही. त्यानंतर आपण पुणे महानगरपालिकेकडे जाऊयात, कारण पुणे महानगरपालिकेतील राजकीय सत्ता समीकरणं देखील वेगळी आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय गोंधळाचा कळस पाहायला मिळाला. शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपावरून संभ्रम निर्माण झाला. युती तुटल्याच्या आणि कायम असल्याच्या परस्पर विरोधी घोषणांमुळे कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज भरले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही उमेदवारी वाटपाची धावपळ सुरू होती. गजा मारणे याच्या पत्नीसह गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळाल्यानं टीका झाली. तर पुणेकरांना एकंदरीत काय वाटतंय
हेही जाणून घेणार आहोत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी थेट पुण्याहून पुणेकरांसोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, खरं तर पुण्यातली परिस्थिती अतिशय विचित्र स्वरूपाची आहे. आज ज्या प्रकारचे वेगवेगळे स्टेटमेंट आले, उदय सामंतांचं म्हणणं आहे की युती कुठल्याही प्रकारे तुटली नसल्याचं ते स्पष्ट करताना दिसतात. इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की युती त्या ठिकाणी तुटलेली आहे. बरं, इतकंच कशाला, दादांनी तर अक्षरशः कळस गाठलेला आहे. अजितदादांनी उमेदवारी देत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्याच कुटुंबियांना सर्वाधिक त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याचं कळतंय. हे कशाचं द्योतक आहे? दादांना विसर पडलेला आहे का? दादा म्हणालेले होते की पुणे आणि आसपासचा परिसर आपण गुन्हेगारी मुक्त करणार, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक पुणेकर आपल्या डोक्यावर बसवणार. नक्कीच निवडणुकीसाठी राजकीय नेते काहीही करू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत आणि जसं तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे मी सांगण्याची गरज नाहीये. प्रेक्षकांना हे सगळं समजलेलं आहे की पुण्यात नेमकं काय चाललेलं आहे. आपल्यासोबत सुरुवातीला हे सगळे पुणेकर नागरिक आहेत, काही पक्षाचे पदाधिकारी आहेत जे उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना संधी दिलेली नाहीये. काय सांगाल? अनेक वर्ष आम्ही पाहतोय तुम्हाला भाजपमध्ये तुम्ही आहात, निष्ठावंत हा शब्द तुमच्यासाठी वापरतो, पण आता जे काही चाललेलं आहे भाजपमध्ये आणि तुम्ही अर्ज म्हणजे तुम्ही सुद्धा मुलाखत दिलेली होती, सगळं झालेलं होतं, पण उमेदवारी नाकारली. काय पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत असतो, त्याला उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा मान्य करायचा असतो. मी इच्छुक होतो का? तर होतो. मला दिलं का? तर मला नाही दिलं. पण म्हणून मी त्या पक्षाची विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षात जाणं किंवा नाराज होणं हे माझ्या तरी बुद्धीला पटण्यासारखं नाही. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार. भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार दिलेले आहेत त्यांचंच काम करणार. किती अन्याय झालं तरी पक्षातच राहायचं. अन्याय नाही, पक्षाला तुमची दखल तुमच्या कामानुसार घ्यावीच लागते. प्रत्येक कार्यकर्त्याची वेळ असते. हाच पक्ष असा आहे की एका दलित महिलेला आम्ही राष्ट्रपती बनवलं. तुम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला संधी मिळेल भविष्यात? हो, आहे ना, आहे. यांना वाटतं भविष्यात त्यांना संधी मिळेल. तुम्ही सुद्धा मोठी तयारी केलेली होती, तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय का? पक्षाने जे काही तुमच्या बाबतीत केलं ते योग्य केलंय का? म्हणजे मला असं म्हणायचंय की मी इतके 10 वर्ष पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे. एनजीओ आघाडीच्या माध्यमातून काम केलं, सरचिटणीस म्हणून काम केलं, पण कुठेतरी माझ्या पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करायला हवा होता. आणि माझ्या गटामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 12D याच्यामध्ये जर 2 महिला होत्या आणि 2 पुरुष होते, आरक्षण जर पडलेली होती, तिथं एक पुरुष आरक्षण असताना किंवा खुलं आरक्षण, सर्वसाधारण खुलं आरक्षण असताना, तर पुरुष अपेक्षित असताना तिथे एका महिलेला उमेदवारी दिली. याच्यावर आमचा जास्त आक्षेप आहे आणि हे चुकीचं आहे. माझं नक्की काय चुकलं याचं मला विचारावंसं वाटतं आणि त्या अनुषंगाने मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कुठं केला उमेदवारी? मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज, पक्ष बंडखोरी केली तुम्ही? अपक्ष म्हणून मी भाजपकडे उमेदवारी मागितली होती, मला उमेदवारी मिळाली नाही. मी अर्ज परवाच दाखल केला होता, पण आज पुन्हा एकदा मी अर्ज माझा दाखल केलेला आहे. आणखीन काही पक्षाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. तुम्ही सुद्धा निवडणूक लढवणार असं सुरुवातीला म्हटलेलं होतं, पण काय झालं आता? अर्ज भरलाय का? एबी फॉर्म मिळालाय का? नाही, मुळात आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजितदादांचा राष्ट्रवादी हे आमची अलायन्स झाल्यामुळे त्यांना 125 जागा आणि आम्हाला 40 जागा ह्या गठबंधनात आल्या असल्यामुळे माझा भाग हा जनता वचचा हिंगण्याचा भाग होता. त्यामुळे नाराज वगैरे असं काही नाही. मी पहिल्यांदाच उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. गेल्या अनेक वर्षापासून मी राष्ट्रवादीचं काम करतो, परंतु ती संधी तिथलेच आमच्या स्थानिक असणारे कार्यकर्त्याला मिळाली आहे. त्यामध्ये स्पर्धा असणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली. म्हणजे स्पर्धा असती, या स्पर्धेमध्ये ते हरलेले आहेत. आज या सगळ्या घडामोडींमध्ये आपण पाहिलं की अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत, जे सातत्याने म्हणतात की पुण्यातली कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, पण त्याच अजित पवार यांच्या पक्षाने 4 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली. ही पुणेकरांची नव्हे तर महाराष्ट्राची शोकांतिका आहे की जे राजकारणी
एकीकडे गुन्हेगारीला विरोध करतात, जनतेच्या विकासाच्या गोष्टी करतात, तेच गुन्हेगारांना तिकीट देतात. म्हणजे हेच गुन्हेगार उद्या ह्यांच्याच सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर निवडून येणार आणि उद्या लोकांच्या घरात घुसणार, दरोडे टाकणार, खून टाकणार. आणि 10वी नापास अजितदादाकडनं आम्ही पुणेकरांनी अपेक्षा काय ठेवायची? तुम्ही पहा, मागच्या काही दिवसामध्ये किती राजकीय लोकांनी पुण्याच्या प्रश्नांवर चर्चा केली. पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पुण्याचा गुन्हेगारीचा प्रश्न आहे, पुण्यातल्या रस्त्याचा प्रश्न पहा, पुणे वेगानं वाढते, शहरीकरण होतं, ह्याच्यावर चर्चा झाली का? मागच्या 8-10 दिवस झालं टीव्हीवर, न्यूजवर सगळीकडे पहा चर्चा काय, कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाला उमेदवारी मिळणार. आणि बाप बदलल्यासारखे सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष, संध्याकाळी एक पक्ष. आणि कारण काय सांगतात? जनतेचा विकास, जनतेची सेवा आहे. आज पुणेकरांनी संशोधन करायचा विषय झाला की जनतेची सेवा नेमकी काय आणि जनतेचा विकास कुठे आहे, हा संशोधनाचा विषय झालाय. काही पुणेकर आता आपल्या सोबत आहेत. तर काका, काय चाललंय पुण्यामध्ये? तुम्हाला कळतंय का तुमच्या सोबतचा, म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहता, तो जो उमेदवार आहे तो कोणत्या पक्षाचा आहे? काल तो कुठं होता, आज कुठे? नाही, त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाहीये. आमचा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष, त्याच्या मी 30-35 वर्ष पदाधिकारी पण काम पण मी सुद्धा तिकीट मागितलं होतं. पण त्यांचं काहीतरी धोरण असायला, जुन्या लोकांना बाजूला करायचं, नवीन लोकांना पुढे करायचं, त्यांच्या काही अडचणी असतील. पुण्यात काय अडचणी आहेत तुम्हाला वाटतं की ज्या सुटाव्यात सामान्य नागरिकांच्या? अडचणी पाहायला गेलं तर अडचणीचं पाऊसच म्हणता येईल. कारण मला काय कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, कारण मी एक पुणेकर आहे, पुणेकर नागरिक आहे. पण आतापर्यंत शेवटच्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या पक्षांनी सत्ता भोगलेली आहे, समान नागरी पुरवठा योजना असू द्यात, तुमचा RFT असू द्यात, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट असू द्यात, किंवा मेट्रोचं फसलेलं पार्किंग स्पेस असू द्यात, किंवा स्पेशल अम्युनिटी स्पेस असू द्यात, म्हणजे प्रत्येक वेळी पुणेकरांचे हेच झालेले आहे, म्हणजे फसवणूक झालेली आहे, पुणेकरांची फसवणूक झालेली आहे. काका, म्हणजे तुम्ही बरेच वर्ष अनुभवलं असेल पुण्याचं राजकारण, यंदाचं काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. मी 7 वेळा तिकीट पक्षाकडे मागितलं, यावेळेला मागितलं नाही. 6 वेळा माझ्यासाठी मागितलं, 17 मध्ये पत्नीसाठी मागितलं होतं, ते यावेळेला मागितलं नाही. राजकारण बीजेपीने इतकं गढूळ करून टाकलेलं आहे की आपण जर बिहारची निवडणूक बघितलं तर निवडणूक आयोगाने आता इतका आंधळ झालाय निवडणूक आयोग की 10,000 रुपये त्यांनी निवडणुकीच्या अगोदर वाटतात. म्हणजे ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. अशी वातावरण पुण्यामध्ये आहे. जसं राजकीय पक्षांचं नेमकं काय चाललेलं आहे हा सुद्धा सवाल आहे. पुणेकरांच्या मनामध्ये संताप आहे. आता 15 दिवस राहिलेले आहेत. पुणेकर मतदान पेटीतून नेमकं कुणाला निवडून देतात हे पाहणं महत्वाचं असेल. पण गेल्या 8 दिवसामध्ये पुण्यातलं राजकारण हे अतिशय गढूळ झालेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे आता पुणेकर नेमकं काय ठरवतात हे आपल्याला 16 तारखेला एक गोष्ट स्पष्ट आहे की एका बाजूला आज सर्वसामान्य मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण एका बाजूला कार्यकर्त्यांचा उद्रेक आज दिवसभर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण दाखवला. मात्र पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य मतदार जर रस्त्यावर उतरले तर याच उमेदवारांची मात्र सळो की पळो होणार याकडे देखील लक्ष वेधून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आज आपण मुद्दाम प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांचं, मतदारांचं काय म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना गृहीत धरून चालणार नाही हेच दाखवून देण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद अमोल, आपण आमच्याबरोबर जोडल्या गेलात आणि पुणेकरही आपल्यासोबत जोडले गेले होते त्यासाठी. त्या पाठोपाठ आपण आता थोडं उत्तर महाराष्ट्राकडे वळणार आहोत. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये देखील महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी राजकीय नाट्य पाहायला मिळालं. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केलेली असतानाच भाजपच्या AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनांचा काही उमेदवारांनी पाठलाग केला. आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे या ताफ्यातच होत्या. वाढता तणाव पाहता भाजपकडून अखेर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये AB फॉर्मचं वाटप करण्यात आलं. यावेळी काही इच्छुकांनी तिकीट वाटपात काळा बाजार होत असल्याचा आरोप केलाय. तर निष्ठावंतांना डावलल्याबद्दल नाराजी अक्षरशः उफाळून आलेली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून. महेश, आजची अफरातफरी ज्यावेळेला तुम्ही स्वतः कव्हर करत होतात त्यावेळेला कॅमेऱ्याचं देखील झालेलं नुकसान आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी AB फॉर्म घेऊन जात असताना एकमेकांच्या अंगावरती कार्यकर्ते धावून जाताना दिसून येत होते आणि काय कडेकोट बंदोबस्तामध्ये AB फॉर्म्स नेण्यात आलेले होते. आणि महेश, हे सगळं सुरू असताना नाशिककर देखील उघड्या डोळ्यांनी या उमेदवारांच्या या सगळ्या हरकती, प्रत्येक राजकीय पक्षाच्या ज्या चालू असलेला त्या ठिकाणचा गोंधळ आहे हे पाहत होते. आज नाशिककरांचे देखील डोळे उघडलेले असतील की सत्तेसाठीची अपरिहार्यता आणि सत्तेचं गणित जुळवून आणण्यासाठी या उमेदवारांना, राजकीय पक्षांना काय काय करावंसं वाटतं. अशा राजकीय पक्षांना, त्यांच्या उमेदवारांना डोक्यावर घेणार नाशिककर की उतरवून फेकणार? महेश महाले.
अगदी खरं आहे विशाल सर. आपण जर बघितलं असेल तर आज सकाळपासून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो आपल्याला बघायला मिळाला. अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जर बघितलं असेल तर एबी फॉर्म वाटण्यासाठी खरं तर भाजपने हद्द पार केलेली आहे. अक्षरशः जे इच्छुक उमेदवार होते त्यांना बोलून वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दिले, मात्र त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते आले आणि त्यांनी खरं तर हे सगळं करण्यापासून रोखलेलं आहे. आणि यामुळे खरं तर नाशिकमध्ये भाजपची प्रतिमा जी आहे ती अक्षरशः मलिन झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि याचा फायदा कदाचित दुसऱ्या पक्षांना देखील होऊ शकतो. मात्र आता या सगळ्या परिस्थितीबाबत नाशिकमध्ये जे पक्षप्रवेश झाले, तिकिटांचा काळा बाजार झाला, एबी फॉर्म वाटण्यात तेवढा हस्तक्षेप केला, या मध्ये खरं तर सर्वसामान्य नाशिककरांना याबाबत काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. भाऊ काय सांगणार? खरं तर आज तुम्ही बघितलं नाशिकमध्ये कशा पद्धतीने हे सगळे एबी फॉर्म वाटले आणि काही पक्षप्रवेशाला याच निष्ठावंतांनी विरोध केलेला होता. आज त्यांचीच तिकीट कापले आणि ती दुसऱ्याला देण्यात आलेली. खरं तर बघायला गेलं तर आज नाशिक शहरासाठी आणि नाशिक जिल्ह्यासाठी शोकांतिका आहे मी आज हे म्हणाल. कारण आज जे चित्र बघण्यात आलेलं आहे ते नाशिक शहराने कधीच बघितलं नाही. ते तिकीट पळवापळवी, तिकिटांचा काळा बाजार आणि निष्ठावंतांवर अन्याय, मी हा शब्द खास बोलल इथं, कारण ज्यांनी पक्ष वाढवला आज त्यांच्यावरच अन्याय झालेला आहे. आणि जे भाजपने आज जे राजकारण केलेलं आहे अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण केलेलं आहे, त्याच्यामुळे याचा फटका हा नक्की 1001% हा भाजपला बसणार म्हणजे बसणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे आम्ही एक सामान्य नागरिक आहे, आम्हाला काही अपेक्षा आहे, पण आज जे झालेलं आहे आजचं वातावरण अतिशय खराब वातावरण केलेलं आहे सत्ताधारी पक्षाने. हॅलो तर खरं तर नाशिककरांमध्ये मोठी चीड आणि संताप बघायला मिळतो. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत. आता काय सांगणार? जे काही नाशिकमध्ये घडतंय, खरं तर तिकिटांसाठी काळा बाजार केला जातोय, निष्ठावंत असे आरोप करताय का पैसे घेऊन तिकीट दिले जात आहे. काय वाटतं एक सामान्य नाशिककर म्हणून ही निवडणूक कुठल्या थराला चाललेली? राजकीय परिस्थिती बघता निष्ठावंतांना सतरंजा उचलण्याच्या पलीकडे काम काही ठेवलेलं नाहीये. राजकीय नेत्यांनी सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारचं तिकीट दिलेलं आहे नाशिकमध्ये. काल परवा पक्षात आलेल्या लोकांना संधी दिलेली आहे आणि निष्ठावंत तसेच राहिले. माझ्या मते निष्ठावंतांनी सतरंजा उचलण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की निष्ठावंतांनी निष्ठा न टाकता कुठंतरी प्रामाणिक काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण प्रामाणिक काम करणाऱ्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आता निष्ठा बघितली नाही पाहिजे कुठल्या पक्षात. अगदी आपण बघतोय का निष्ठा बघितली नाही पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे असं काही नागरिकांचं मत आहे. अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगणार? खर तर नाशिक मधलं जे राजकारण नक्कीच महेश, गेल्या काही दिवसांपासून कशा पद्धतीने हे सगळं चालू याच्याबाबत आपल्याला काय मत वाटतं? सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असताना या निष्ठावंतांच्या बाबतीत जे घडलं ते खरोखर शोकांतिका आहे. अनेक पक्षाची जी काही लोक आहेत त्याच्यामुळे खूप काही काही क्षणामध्ये पक्षांतर बघायला मिळालं आणि जो खरा कार्यकर्ता आहे, जो मूळ बीजेपीचा कार्यकर्ता आहे, ज्यांनी बीजेपी मोठं करण्यासाठी नक्कीच महेश, म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी त्या ठिकाणी पक्षाला मोठं करायचं, मात्र पक्षाला हवं तेच राजकारण या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर सुरू असल्याचं दिसतं. धन्यवाद महेश तुमचे आणि नाशिककरांचे, ते आपल्यासोबत जोडले गेलेत. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अर्जांसाठी देखील धुमाकूळ पाहायला मिळालेला होता. तशीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील होती. आणि याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी अमरावतीहून सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरवरून आपल्याबरोबर सचिन देखील जोडले गेलेले आहेत. सूरज, मी आपल्यापासून सुरुवात करेल. अफरातफरी ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. आज काय परिस्थिती होती ज्या वेळेला कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना एबी फॉर्म्स वाटप केले गेले नाही आणि प्रचंड असंतोष आता याच उमेदवारांमध्ये पक्ष सोडून इतर पक्षांकडे जाण्याचा देखील ओढा त्यांच्यात सर्वाधिक असल्याचं दिसतंय? सूरज, नक्कीच विचारलं ज्याप्रमाणे नाशिक आणि इतर ठिकाणी घडलं तेच अमरावतीमध्ये सुद्धा घडलेलं. अनेक जर पाहिलं तर जे इच्छुक उमेदवार होते त्यांना ऐन वेळेवर उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांचा मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. अनेक लोकांना जे आहे अपक्ष या ठिकाणी फॉर्म भरायला लागले, तसेच अनेक लोकांना जे आहे बंडखोरी सुद्धा करावी लागली होती. अनेक लोकांना उमेदवार नाही मिळाले, ते नाराज सुद्धा झालेले होते. असेच काही महाराष्ट्रात अमरावतीकर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, तुम्ही कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मागत होते, मला का उमेदवार मिळाले नाही? मी काँग्रेसकडनं उमेदवारी मागितली होती आणि माझ्या उमेदवारीचं मागण्याचं कारण माझं सामाजिक कार्य आणि
जी आम्ही या ठिकाणी वंचितला सोडून एक या ठिकाणी समाजाचा खासदार निवडून यावं यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाला एक न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो केला पण. आणि त्याच विश्वासावर आम्ही विश्वास घेऊन आम्ही त्यांना तिकीट मागण्याचा प्रयत्न केला. तिकीट कन्फर्मही झाली आणि कन्फर्म झाल्याच्या नंतर ऐन वेळेवर त्यांनी मला नाकारलं. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यांनी एक नवा चेहरा या ठिकाणी म्हणजे सोडण्याचं हे केलं. त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती. संधीचं त्यानं सोनं केलं. निश्चितच आम्ही या ठिकाणी उमेदवारी अपक्ष उमेदवारी मी जाहीर केलेली आहे आणि निश्चितच मी ताकदीनं आणि त्याच ताकदीनिशी मी लढण्याचा प्रयत्न करणार आहे. दादा तुम्ही काय सांगणार? तुम्ही कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती? सर, गेल्या मी अनेक विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि NSUI ही जी विद्यार्थी संघटना आहे या संघटनेचा मी अध्यक्ष होतो. युवक काँग्रेसचा पदाधिकारी होतो. अनेक काँग्रेस पक्षामध्ये मी पदं भूषवली आहेत. गेल्या 35 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान म्हणून कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. परंतु आज मला पक्षाने आणि वरिष्ठ आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंतभाऊ वानखळे, आदरणीय आमचे डॉक्टर सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे हे नेहमी म्हणतात तू घरचा मुलगा आहेस, तो तू आपलाच आहे. परंतु घरच्या मुलाला आज त्यांनी बाहेर एक भाडेकरू म्हणून त्यांनी मला ट्रीट केली असा माझा आरोप आहे यांच्यावर. दादा तुम्ही काय सांगणार? तुमच्या बाबत काय झालं नेमकं? काय पक्षाबाबत काय झालं? पक्षाबाबत तर हा जिल्हा जो आहे दादासाहेब गवई या नावाने ओळखला जातो आणि इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं खूप जास्त आहे, बहुमत आहे आणि त्या संदर्भाने आम्ही चर्चा केली काँग्रेसची. पण काँग्रेसने आम्हाला जो मानसन्मान द्यायला पाहिजे तो दिला नाही आणि आम्हाला सीटा मागितल्या त्या दिल्या नाही आणि आम्ही आता आमची तुतारीसोबत युती आहे आणि आम्ही जोर ताकदीने लढू. तर तुम्ही काय सांगणार? कसं वाटतं तुम्हाला? संपूर्ण गोंधळ झाला आहे उमेदवारीबाबत, तुमचं काय म्हणणं आहे? मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पक्षाचा शहर अध्यक्ष अमरावती. तर आमचं जे काँग्रेससोबत जे युतीचं चाललेलं होतं, बोलणं चाललेलं होतं, परंतु त्या बोलण्यामधून त्या चर्चेमधून आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही किंवा सन्मानजनक आमच्यासोबत त्यांची ते युती संदर्भात आमच्यासोबत काही बोलणं झालेलं नाही. त्यामुळे आमचा काँग्रेसवर नाराजी आहे. आम्ही येत्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला धडा शिकवणार. आम्हाला ते सन्मानजनक आमची चर्चा झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही काय केलेलं आहे की माननीय शरदचंद्रजी पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यासोबत आमची युती झालेली आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही या अमरावतीपुरतं मर्यादित आम्ही महानगरपालिका त्यांच्यासोबत आम्ही युती करून आम्ही लढतो आहे. विशाल सर, खरं बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नक्कीच सुरत ज्या प्रकारे कार्यकर्ते नाराज असल्याचं अमरावतीकरांच्या या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होताना दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सचिन बडे आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज होते. RPIच्या कार्यकर्त्यांनी तर अक्षरशः राडा केलेला होता. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाही अनेकांना डावललं गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या सोशल मीडियावरती देखील उमटताना दिसून येत आहे. सचिन थेट आपल्याकडे येतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. विशाल सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी मिळण्यावरून जो काय वादंग निर्माण झालाय तो सकाळपासून आपण पाहतोय. काल सुद्धा हा गोंधळ आणि राडा निर्माण झालेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपावरून देखील धिंगाणा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र छत्रपती संभाजीनगरकरांना विकास हवाय, गोंधळ धिंगाणा नको आणि त्यासोबतच युती जायचं की वेगळं लढायचं या संदर्भातही जे तर्कवितर्क लावले जात होते ते पाहायला मिळालेले आहेत. मात्र ते संभाजीनगरकरांकडून जाणून घेऊयात काय त्यांना हवंय. काय सांगाल? विकास इकडे असतो तर दुसरीकडे असं म्हटलं जातं की काही ठिकाणी फक्त उमेदवार वाद होतात. संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालंय. 100% 8 दिवसापासून त्यांच्यात महायुतीमध्ये हा प्रकार चालू आहे. परंतु आता आम्ही पण महाविकास आघाडीचे कार्यकर्ता आहोत, परंतु आम्ही पण सेपरेट मध्ये लढलेलो आहे. आमच्यात तसं काही जाणवलं नाही, तसं काही झालेलं नाहीये. तसं काही झालेलं नाहीये. आता हे जे घडतं हे फक्त भाजप आणि शिंदे गटातच घडतात. महाविकास आघाडी उद्धव सेना असं काही घडत नाही. बरं, तुम्ही काय सांगाल? उमेदवारीवरून अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करायचं, उमेदवारी वेळेवर मिळणार नाही, जनतेचे कुठंतरी सेवेकरी बनायचं, मात्र कुठंतरी संदेश मिळत नाही. काय वाटतं? सतत जनतेमध्ये राहून सतत पक्षाचं काम करायचं आणि वेळ आली की फक्त आपल्या जवळपासच्या लोकांना तिकीट द्यायचं, हा प्रकार जो महायुतीच्या दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे
तो या उभाटा पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाला नाही. त्यामुळे मी आजच उपशहर प्रमुख शिवसेना शिंदे गट सोडून उभाटामध्ये प्रवेश केलेला आहे. बरं, नाराज झालेल्या नेत्यांनी सुद्धा दुसरा रस्ता पकडलाय. काय सांगाल, विकासाच्या नावानं तिकीट मागितली जातात, मात्र काहींना तिकीट मिळत नाही, तर काही ज्यांना तिकीट मिळतं ते विकास करत नाहीत. ही भूमिका योग्य वाटते का? अजिबात ही भूमिका योग्य नाही. परंतु आता पक्षाची तिकीटं वाटताना सुद्धा काहींना खोके लागतात तर काहींना बोके लागतात. आणि आता आमच्या संभाजीनगरमध्ये एकच इमानदार पक्ष मला वाटायला लागला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, की ज्यांनी 15,000 रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उमेदवारी दिलेली आहे. आणि खरोखरच मी पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि पक्षप्रमुखांचेही आभार व्यक्त करतो. तुम्ही काय सांगाल, एकीकडे वाद निर्माण झाले, तिकीट मिळत नाही म्हणून थेट राडा घातला जातोय, बॅनर फाडले जात आहेत, एवढंच काय तर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न झालाय महिलांचा. तेच आहे ना, मग पक्षांनी या दोन्ही पक्षांनी जे आहे ते जे प्रत्येक उमेदवाराची म्हणजे लोकांमध्ये काय प्रत आहे काय ते न पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्या नेत्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे लोक यांना तिकीट देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे व त्याची उमेदवारी कुठंतरी नाराज लोकांनी उमेदवारी दिली नाही म्हणून प्रवेश केलाय. तुमची काय भावना आहे? विकास, त्यासोबतच तिकीट आणि तिकिटासोबतच संधी न मिळणं असे काही जणांचे तक्रारी आहेत. काय माहितीये का, नक्कीच सचिन, आता जे आमचे नेते हरिभाऊजी पाटील साहेब, आम्ही त्यांचे कांडे समर्थक आहे. आम्हाला एवढंच कळतं की विकासाचे महापुरुष कोण असतील तर ते आमच्यासाठी आमचे नेते आहेत. आणि आतापर्यंत आम्ही कधी बघितलं नाही की नेत्यांनी कुठंतरी जाऊन तिकिटासाठी काही भीक मागली असेल किंवा मारामारी केली असेल किंवा भांडणं केली असेल. तर सिस्टीम जे चालत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये शिस्त पद्धतीने, आणि भाऊंचे नेते जे ते आमचे आमदार साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, ते पण मला असं म्हणायचंय की काही ठिकाणी अनेक वर्षांपासून नक्कीच म्हणजे एका बाजूला पक्षनिष्ठ राहायचं आणि दुसरीकडे मात्र ऐन वेळेला तिकीट नाकारणं, या गोष्टींमुळे उद्विग्नता ही सगळ्यांमध्ये असल्याचं दिसतंय. धन्यवाद सचिन. नागपुरातही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, मात्र या ठिकाणाहून एक अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या चर्चेत आलेली एक घटना समोर आली. शिवसेनेकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेल्या योगेश गुन्नाडे यांना थेट स्मशानभूमीवरती एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आलेला आहे. याच विषयी आपण थेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे जाणार आहोत. ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलेलं होतं त्या ठिकाणी? गुन्नाडे यांच्या मातोश्रींचं निधन झालं, मात्र त्यानंतर अचानकपणे तिकीट दिलं गेलं. हा आशीर्वादच समजायचा की इतक्या वर्षांची मेहनत समजायची? ज्ञानेश्वर. अगदीच विशाल सर, आपण सांगितल्याप्रमाणे अनेक उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना काल रात्री जे आहे योगेश गुन्नाडे यांच्या कुटुंबियामध्ये आपल्या आईचं निधन झालं आणि त्यांनी आता निवडणूक लढविण्याची इच्छा देखील सोडून दिलेली होती. त्यांना अपेक्षा देखील नव्हती, मात्र थेट कुठेतरी पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्याचं फळ आणि आईचा आशीर्वाद त्यांना एकंदरीत मिळाला असावा, म्हणूनच थेट स्मशानभूमी गाठत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या हातामध्ये आज उमेदवारी अर्ज दिला आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नामांकन दाखल केले. आपल्यासोबत स्वतः ते आहेत, आपण त्यांच्याचकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊया. भाऊ, एकीकडे आई जाण्याचं दुःख तर दुसरीकडे हातामध्ये उमेदवारीचं तिकीट होतं, त्यावेळेचं काय ते भावनिक क्षण होतं तुमचं, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे मी तर आशा सोडून दिली होती आणि अशा वेळेस तिकीट त्या ठिकाणी येणं म्हणजे एकाकडे दुःख आणि एकाकडे आनंद, थोडंफार अशा प्रकारचं एक क्लायमेट्स म्हणजे भावना अशा जागृत झाल्या की आता आपण समाजासाठी तरी लढलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी ते आज वेळेवर जाऊन आईचं इकडे अंत्यविधी झाली, संपली आणि लगेच मला 1 तास मिळालं. तर 1 तासात मला पक्षश्रेष्ठीने हे एबी फॉर्म पाठवलं आणि ते लगेच जाऊन मला त्या ठिकाणी भरावं लागलं, फॉर्म भरावं लागलं. त्याच्यामुळे तिथे माझी घाईगर्दी झाली, परंतु मी ते त्या ठिकाणी आपलं काम चोखपणे बजावलं. आणि ही पक्षाची माझ्यावरती एक प्रकारची आशीर्वाद, नाईचाही आशीर्वाद होता आणि त्याच्यामुळे मला तिकीट मिळालं. नक्की. पण त्याचबरोबर या पक्षश्रेष्ठीने नितीनजी गडकरी साहेब आहेत, आशिषजी जयस्वाल आहेत, तुमानी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. अगदीच आपल्यासोबत विशाल सर यांच्यासोबत ज्यांच्या मुलीला देखील उमेदवारी मिळाली, आपण त्यांची भावना, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. वडिलांसोबत तुम्हाला सुद्धा उमेदवारी मिळाली आहे. आजीचं घरामध्ये मृत्यू झालेला असताना ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळाली, काय वाटतं? आजीचा आशीर्वाद समजायचा? बिलकुलच आजीचा आशीर्वाद प्लस बाबांची इतक्या वर्षांची मेहनत हे दोघांमुळे आज प्रॅक्टिकली पॉसिबल झालेलं आहे.
अगदीच विशाल सर, आपण पाहू शकतो की अनेक उमेदवारांना नक्कीच ज्ञानेश्वर, ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, वेळेच्या थोड्या मर्यादा आहे, मात्र त्यांची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही घ्या, आपल्यापर्यंत पाठवा. लोकशाही मराठीवरती देखील ती आपण दाखवणार आहोतच. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर धन्यवाद. त्यानंतर मुंबईमधून या घडीची सर्वात मोठी बातमी. बोरिवलीतल्या वॉर्ड क्रमांक 15 मधून भाजपच्या जिग्ना शाह यांच्या विरोधात आज सुरुवातीला कोणत्याच पक्षानं उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे जिग्ना शाह यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड होणार अशी बातमी लोकशाही मराठीनं प्रसारित केली. ही बातमी पाहताच ठाकरे सेनेचे विभाग अध्यक्ष उदेश पाटेकर यांनी तत्काळ पुष्पा कळंबे यांना जिग्ना शाहच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जिग्ना शाहांविरोधात त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आल्याची घटना आज मुंबईमध्ये घडलेली आहे. कारण दुपारच्या वेळेला ज्यावेळेला बोरिवलीत वॉर्ड क्रमांक 15 मध्ये भाजपच्या जिग्ना शाह यांच्या विरोधात आज सुरुवातीला कोणत्याच पक्षानं उमेदवार दिला नव्हता, मात्र लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. ठाकरे सेनेचे विभाग अध्यक्ष उदेश पाटेकर यांनी तत्काळ पुष्पा कळंबे यांना जिग्ना शाहच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.